तर कशा आहात? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे खिचडीची रेसिपी. तर मी एकदम सोप्या पद्धतीत खिचडी बनवते आणि एकदम टेस्टी बनवते. तर मी आधी घेतलं कुकर, कारण की कुकरमधली खिचडी एक नंबर होती. म्हणजे वाफेने तांदूळ एक नंबर शिजतं आणि चव पण खूप लागते. तर त्याआधी मी घेतलं कुकर आणि कुकरमध्ये मी गरम तेल केलं आणि त्यानंतर टाकल्या मी मिरच्या. तर मिरच्या तुम्ही बघू शकता. अ, तुमच्या अंदाजाने, तुमच्या चवीनुसार तुम्ही जेवढं घ्यायचं तेवढं घेऊ शकता. पण मला जेवढं लागतं म्हणून मी तेवढं मिरच्या घेतल्या, कारण आमच्या घरामध्ये तिखट खूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं आणि तिखट जर असेल तरच चव येते असं म्हणतात. आणि त्यानंतर मी घेतलं कांदे. कांदे मी बारीक असे उभे चिरलेले आणि बारीक चिरून घेतलेले. जेवढे कांदे राहीन तेवढी चव मात्र झक्कासच येणार. तर मी कांद्यांना तळून घेतलं. म्हणजे जोपर्यंत असे रेड कलरचे होत नाही तोपर्यंत तळत राहायचं आणि त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकले. कोणी टाकतं कोणी नाही टाकत, पण मी टाकले. शेंगदाणे आणि कांदा आणि मिरची चांगली फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चांगलं तळून घ्यायचं ब्राऊन होईस्तोवर. आणि चांगलं ब्राऊन झालं ना, चांगलं तळून घेतलं ना, तर वास जेव्हा आला तेव्हा अद्रकची पेस्ट ही बनवून ठेवायची आणि ते टाकून द्यायचं अद्रकचे पेस्ट. तर मी अशा प्रकारे अद्रक आणि लसूणची पेस्ट तयार केलेली आहे. आणि कोणी कोणी पुदिना पण टाकतं त्या पेस्टमध्ये, मी नाही टाकला. तर मी वरतून टाकते. तर अशा प्रकारे हे थोडंसं ब्राऊन कलर झालेलं आहे. तर मग मी जे मिक्सरचं भांडं आहे त्याच्यात थोडंसं ते असतं ना, तर त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, कारण की त्याची कच्ची चव चांगली लागते. आणि तांदूळ पण मी बाजूला काढून ठेवलेले. तर मग मी आता टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, कारण की कांदा चांगला तळून निघलेला आहे आणि मिरच्या पण. आणि त्यानंतर मग अद्रक टाकली तर मग पूर्ण फ्राय करून घ्यायचं, चांगलं तळून घ्यायचं, चांगला वास सुटतो बघा. आणि मग मी टाकणार आहे मसाला, म्हणजे एव्हरेजचा मसाला आहे. सिंपल मी एकच मसाला टाकते, पण खिचडी एकदम टेस्टी होते आणि मोकळी मोकळी होऊन जाते. तर मी प्रवीण वगैरे टाकत नाही, लाल तिखट वगैरे. मी फक्त बिर्याणीचा मसाला टाकते आणि अशा सोप्या पद्धतीत मी खिचडी बनवते. माझी रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा, ही रेसिपी खूप छान अशी खिचडी लागते. त्यानंतर मी पुदिना थोडासा होता माझ्याकडे, तो कट करून घेतला. आणि जे मी टमाटे, बटाटे आणि वाटाणे हे चिरून ठेवले होते, तर मी त्याच्यात टाकून देणार आहे आणि हे सगळं मिक्स करणार आहे. असा एक नंबर वास येत होता ना घरामध्ये. तर माझं किचन खिडकीपाशीच आहे. तर मला समोरच्या काकू बोलतात का बिर्याणी बनती का? तर मी म्हटलं नाही, मी बिर्याणी खात नाही. तर चवीनुसार मीठ घ्यायचं. तर चवीनुसार मीठ घेतलं ना, तर पूर्ण थोडं 2 मिनटं राहू द्यायचं तसं. मग नंतर त्याला फेटून घ्यायचं. मग फेटून घेतल्याच्यानंतर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत गॅस स्लो करायचा. आणि जे मी ते भांड्यामध्ये अद्रक लसूणच्या पेस्टचं पाणी घेतलं होतं, तर मी ते टाकून घेतलं. आज त्याला तेल सुटन बघू शकता. आणि तेल सुटल्याच्या नंतर तांदूळ धुवून घ्यायचे, 2 मिनटं ठेवायचं धुवून. तोपर्यंत मी कोथिंबीर धुवून घेतलेली आणि कट करून घेतलेली आणि आता मी कोथिंबीर टाकलेली. तर खूप छान असा वास येत होता. इकडं मी तांदूळ धुत होते, 2 पाण्याने धुवून घ्यायचे. 3 पाण्याने धुतले तर चव निघून जाते, म्हणून मी 2च पाण्याने धुवून घेते स्वच्छ. आणि अजून पाणी टाकलेलं आणि स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की कसं तेल सुटलेलं आहे. तर आता मी टाकणार आहे तांदूळ. थोडीशी मी डाळ पण टाकली, तुम्हाला आवडली तर तुम्ही पण टाका, नसेल आवडत तर नका टाकू. पण मी डाळ टाकून घेतली तुरीची.
आणि अशा प्रकारे मी तांदूळ टाकून घेतले. वास एक नंबर येत होता आणि पाणी टाकलं. जास्त पाणी नाही टाकायचं, तर जेवढं लागतं शिजायला तेवढंच टाकायचं. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पाणी पण टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मी मस्त कुकरचं झाकण लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी दिसत आहे. आणि आता 2 शिट्ट्या झालेल्या आहे, तर चला आपण बघूया खोलून. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी खिचडी झालेली आहे. मी हळद वगैरे टाकत नाही. खूप सोप्या आणि सिंपल पद्धतीची खिचडी आहे. तर तुम्ही करू शकता. एकदा ट्राय नक्की करा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी मला कमेंट करा आणि जे तुम्हाला आवडतं मी ते बनवून दाखवेन. तर नक्कीच या खायला. मग खूप छान झालेली. आणि अशाच जर आवडल्या तर अजून मी रेसिपी बनवेन, पण तुम्ही मला सपोर्ट करा. आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.